तर भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, आज मी तुमच्यासाठी आलेलो आहे फर्स्ट बड्डे बॅनर. तर तुम्ही थंबनेलला बघितलंच असेल की आपल्याला आज कशा प्रकारचं बॅनर बनवायचं आहे. तर भावांनो, आज आपल्याला बनवायचं आहे फर्स्ट बड्डे बॅनर मराठीमध्ये. तर भावांनो, त्या बनवण्यासाठी आपल्याला पिक्सल ॲप लागणार आहे. पिक्सल ॲपची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या. आणि त्याच्यासाठी जी PLP फाईल लागणार आहे, PLP फाईलची लिंक डिस्क्रिप्शनमध्येच दिलेली आहे. PLP फाईलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नाही आहे आपण. तर भावांनो, तुम्हाला जर एडिटिंग करताना काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, मी तुम्हाला तिथे नक्की रिप्लाय देईल. तर भावांनो, तुम्हाला हे एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती जॉईन करू शकता. तिथं आपण त्याच्या मटेरियलचं लिंक टाकत असतो. तर भावांनो, जरा पण वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. धन्यवाद. तर भावांनो, सर्वप्रथम आपल्याला पिक्सल ॲप ओपन करायचं आहे. तर आपण पिक्सल ॲप ओपन करून घेऊया. पिक्सल ओपन केल्यानंतर इथं कॅन्सल करून घ्यायचं आहे कन्फर्मेशन. त्याच्यानंतर कॅन्सल केल्यानंतर तुम्ही बघू शकता शेवटून 2 नंबरच्या लेअरवर यायचं आहे. शेवटून 2 नंबरच्या लेअरवर आल्यावर माय प्रोजेक्टचं एक ऑप्शन दिसतं 1 नंबरला. माय प्रोजेक्टच्या याच्यावर जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला 1 नंबरची जी PLP फाईल आहे ती ओपन करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता PLP फाईल ओपन झालेली आहे. PLP फाईल ओपन केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, वरतून 2 नंबरच्या लेअरवर जायचं आहे. सर्वात शेवटला जे लेअरचं ऑप्शन दिसतं त्याच्यावर जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर सर्वात शेवटी यायचं आहे आणि खालून 7 नंबरची जी लेअर आहे तुम्ही बघू शकता ती मी अनलॉक करून घेतो. ते बाळाच्या नावाची आहे. तर तुम्हाला आता इथं बाळाचं नाव चेंज करायचं आहे. तर बाळाचं नाव चेंज करायचं असेल तर सिम्पली आपल्याला करायचं एक ॲप ओपन करायचं आहे ज्याचं नाव आहे इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर. आता ह्या ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. सिम्पली ॲप ओपन केल्यानंतर असं सरफेस येईल. असं सरफेस आल्यानंतर युनिक कोड टू AMS इंडिया फॉन्ट याच्यावर पहिलं जे ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि त्या केल्यानंतर इथं बघा टाईप टू युनिक कोड आलेलं आहे. इथं तुम्हाला बाळाचं नाव टाईप करायचं. आता मी सिम्पली इथं अमर नाव टाईप केलं आहे. तुम्ही तुमच्या ज्या बाळाचा बड्डे ते टाकू शकता. तर आता तुम्ही बघू शकता इथं खाली आलेले युनिक कोड टू AMS इंडिया फॉन्ट तिथं दाबायचं आहे. एक ॲडव्हर्टाईज येईल, ती ॲडव्हर्टाईज तुम्हाला इथे स्किप करायची आहे. मी इथे ॲडव्हर्टाईज स्किप करून घेतो. आता काय करायचं, सर्वात खाली यायचं बघा. खाली इथं तुम्हाला AMS फॉन्ट आलं असेल, इथं शेअर आणि कॉपी. तर आपल्याला सिम्पली इथं कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर आपल्याला डबल पिक्सल लॅबमध्ये येतं आहे. पिक्सल लॅबमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, जे आपण लेअरवर जाऊन नाव सिलेक्ट केलं होतं त्या नावावर डबल टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर वरती बघू शकता तुम्ही इथं डिलीटचं ऑप्शन आहे, त्या डिलीटच्या ऑप्शनवर जायचं आहे. सिम्पली इथं एक स्पेस द्यायचा आहे आणि स्पेस दिल्यानंतर अमर नाव जे आहे बाळाचं नाव ते टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता हे नाव अर्धं आलेलं आहे. आता अमरचं जे आहे ते एक हे नाही आलेलं आहे, त्या अल्फाबेटने आलेलं आहे. तर त्याला काय करायचं, डबल टॅप करायचं आणि एला अजून एक करायचं आणि याला एक स्पेस देऊन टाकायचं. तुम्ही बघू शकता प्रॉपर असं नाव इथे आलेलं आहे बाळाचं. आता मी इथं नाव ॲड करून घेतो. आता तुम्ही बघू शकता मी इथं असं नाव ॲड केलेलं आहे. आता याला मी माझ्या याच्यानुसार मी ॲडजस्टमेंट करून घेतो. तुम्ही तुमच्या याने त्याला प्रॉपर ॲडजस्ट करून घ्या जसं तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता सिम्पली ॲडजस्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, सर्वात खाली येऊन ते लेअर लॉक करून घ्यायची. लॉक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं यायचं आहे, लेअरवर यायचं आहे आणि इथून तुम्हाला सर्व चेंज करायचं आहे. आता वाढदिवस समारंभाच्या तिथं जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं एक लेअर आलेली आहे, त्या लेअरवर जायचं आहे रविवार दिनांक. आता तुम्ही तिथं तुमची डेट टाकू शकता, जी डेट असेल ती तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं सायंकाळीवाली जी आहे
ती आलेली आहे. तुम्हाला जो वाढदिवसाची टाईम असेल तो इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली गेल्यानंतर अजून एक लेअर आहे, ती म्हाडा कॉलनी असं जे आहे ती लेअर आहे. त्या लेअरला तुम्हाला इथून ॲड्रेस टाकायचा आहे. ते ॲड्रेस तुम्ही इथून चेंज करून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही खाली यायचं आहे निमंत्रकमध्ये. निमंत्रकमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं लिहून आलेलं आहे समस्त मैत परिवार. तर तुम्हाला जे आहे इथून मैतचं तुम्हाला चेंज करायचं. ते चेंज करायचं असेल तर तुम्हाला तसंच सेम जसं बाळाचं नाव आपण चेंज केलं तशी प्रोसिजर करायची आहे. तर तुम्हाला सिम्पली युनिकोड ॲपला यायचं आहे. विद्या फॉन्ट ॲपला आल्यानंतर इथं तुम्हाला जे आडनाव असेल ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. आता मी इथं नाव टाकून घेतो. टाकल्यानंतर इथं इंडिया युनिकोड येईल म्हणून येईल. ॲडव्हर्टाईज स्किप करायची आहे आणि कॉपी करून घ्यायचं. कॉपी केल्यानंतर इथं यायचं आहे आणि लेअरवर जायचं आहे. लेअरवर गेल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता, खाली स्क्रोल केल्यानंतर इथं आपलं मस्त मैत परिवार आलेलं आहे. तिथं जायचं आहे आणि बघायचं मधलं टेक्स्ट जे आहे दोन्ही स्पेसच्या मधातलं ते कट करून टाकायचं आणि इथं जे आपण कॉपी केलेलं आहे ते टाकून द्यायचं. तुम्ही बघू शकता इथं आपलं नाव आलेलं आहे. तर याला तुमच्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. त्याच्यानंतर खाली यायचं आहे आणि जे जसं तुम्ही वरती हे चेंज केलं तसं लेअरवर जाऊन नाव पण चेंज तुम्ही करायचं आहे. तुम्हाला नाव चेंज करावं लागेल. तुमचं ज्यांच्या घरी प्रोग्राम आहे त्यांचं तुम्ही नाव टाकू शकता. खाली नंबर पण कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फोटो चेंज करायचा आहे. समजा जर तुम्हाला फोटो चेंज करायचा असेल तर तुम्हाला सिम्पली इथं यायचं आहे. डबल लेअरवर जाऊन डबल लेअरला गेल्यानंतर इथं जे ऑप्शन आहे पहिलं 2 नंबरचं ऑप्शन आहे बघा. 2 नंबरच्या ऑप्शनला इथं क्लिक करायचं, अनलॉक करायचं. अनलॉक केल्यानंतर एकतर तुम्ही इथं डिलीट करू शकता किंवा रिसिलेक्ट करू शकता. रिसिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो फोटो पाहिजे, आता समजा मी तोच फोटो डबल ॲड करतो. तुम्ही बघू शकता हा फोटो असा ॲड केलेला आहे आपण. आता या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह नाही, तर तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असलं तर क्रोमावर जायचं आहे आणि गुगल क्रोमावर गेल्यानंतर सिम्पली रिमूव्ह बीजी टाकायचं आहे. रिमूव्ह बीजी टाकल्यानंतर तिथं एक वेबसाईट येईल. त्या वेबसाईटवर तुम्ही फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. तर मी केलेलं आहे तो मी सिम्पली ॲड करतो. ॲड केल्यानंतर मी इथं रिलेटिव्ह साईजमध्ये जातो आणि याची विड्थ वाढून घेतो, 100 करून टाकतो. तुम्ही बघू शकता एकदम खास याच्यामध्ये आपण जे फर्स्ट बर्थडे बॅनर बनवलेला आहे ते पण फुल एडिटेबल आहे. अशा प्रकारचे जर तुम्हाला बॅनर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. जर तुम्हाला एडिटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवरती मला मेसेज करू शकता. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि कोणत्याही प्रकारचं फ्री मटेरियल पाहिजे असेल तर टेलिग्रामवरती जॉईन करा. तर भावांनो, आजसाठी एवढंच. भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये.